Yes. I'm fool. मी वेडा आहे. आणि मी वेडा आहे. Yes, मी वेडा आहे. मी वेडा आहे. तर गेल्या 40 वर्षापासून त्यांना मी फिजिक्स शिकवतो म्हणून मी वेडा आहे. हो, त्यांना ऐकूनच घ्यायचं नाही. त्यांना काय सांगतोय, काय समजवतो त्यांच्या समजण्याच्या पलीकडेच आहे. आणि म्हणून मी वेडा आहे. म्हणून मी वेडा आहे. म्हणून मी 30 वर्षापासून हे सगळं बनवतो. त्यांना 30 वर्षापासून शिकवतोय आणि मलाच वेडा समजतो. यस यस आय एम अ फूल. यस आय एम मी वेडा आहे. मग मी हे पेपर्स वगैरे बनवतोय ते 30 वर्षापासून. म्हणजे निरर्थक आहे. याचा कायच उपयोग नाही. या पेपर्सचा कायच उपयोग नाही. मग कशाला करायचे? हे पेपर घ्यायचे, हे पेपर घ्यायचे, हे पेपर घ्यायचे, हे पेपर बरोबर. मी वेडा आहे ना. मी म्हणून माझेच पेपर फेकून दिले. गेले 30 वर्षापासून बनवलेले पेपर मीच फेकून दिले. म्हणजे मी वेडा आहे. यस इट प्रूव्स. थँक्यू सो मच. मी वेडा आहे. वेडा आहे. वेडा आहे. वेडा आहे. रिचर्ड. रिचर्ड नाही, रिचर्ड ऑफ वॉलिंगफोर्ड. रिचर्ड ऑफ वॉलिंगफोर्ड. तू इथे. हा चंद्रग्रहण आहे. असं चंद्रग्रहण फार दुर्मिळ असतं. ते तुला बघायला मिळतंय म्हणजे तुझं नशीब चांगलं आहे बाई साहेब. नशीब. माझं नशीब. माझ्या इतकं फुटकं नशीब कोणाचंच नसेल. आणि तुला ग्रहणच बघायचंय ना, तर माझ्या नशिबाला लागलेलं ग्रहण बघ. हस, तू देखील हस माझ्या नशिबावर, माझ्या करिअरवर. The whole thing I am committing a professional suicide. हो, कनेक्टिकट विद्यापीठाचे सिनियर प्रोफेसर रोनाल्ड बॅलेट यांना वेड लागलाय. का? का तर ते चालू लेक्चर मध्ये काही बाई बरळतात. ते विद्यार्थ्यांना चुकीचं शिकवतात आणि बोलता बोलता म्हणे त्यांना वेगळीच माणसं दिसतात. वर ते विद्यापीठाला पेपर सबमिट करण्याचं धाडस करून स्वतःची फजिती करून घेतात. संपूर्ण कनेक्टिकट हसतंय माझ्यावर. तू देखील हस. आणि तू वाटतोस तितका नक्कीच साधा सरळ नाहीयेस. हे तुला माझ्या अपयशावर हसू येतंय? नो माय सन, नो माय सन, नो. तू तुझ्या अपयशाची गाथा ज्याला सांगू पाहतोयस ना, त्यावर मला हसू आलं. पण नक्की काय हे तुझं संशोधन, ज्याची ही कागद इतक्या मगरूरपणे तू भिरकावलीस? मी नाही, नको नको. तू देखील हसशील इतरांसारखाच. इतका निराशावाद. अरे सांगून तर पहा. तू हसणार नाहीस? नो. बघा, टाइम मशीन.
फक्त उत्सुकता जागृत करून पैसे उकळणाऱ्या चित्रपटाची कथा आहे? या सगळ्यांना टाईम मशीन म्हणजे कल्पना विलासच का वाटतो? आणि या सगळ्यांमध्ये मी सामान्यांना धरतच नाही, पण विद्यापीठातले प्रोफेसर्स एखाद्या लहान मुलाकडे बघतात ना, तसे खोट्या आविर्भावात माझ्याकडे बघत होते. आणि मी त्यांना समजून सांगतो, माझे विचार, माझी संकल्पना वाचून 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 साठवले. आजपर्यंत अनेक स्वतंत्र घटकांवर संशोधन झालंय, पण वेळ हा असा एक घटक आहे जो जगावर राज्य करतो. जग एका ठराविक लयीत चालवतं. वेळ ही नियमित आहे असं धरून चाललं तर ते सार्वत्रिक व अनंत आहे. पण क्षणासाठी का होईना मान्य केलं, वेळ ही नियमित नसून ती रिलेटिव्ह आहे. तेव्हा सगळीच परिमाण बदलतात. कोणासाठी वेळ संथ गतीने जाते, कोणासाठी अतिशय छान. आणि मग तेव्हा अशा एका मशीनचं अस्तित्व नाकारता येत नाही जी या रिलेटिव्ह वेळेला मॅनिप्युलेट करू शकते. हा कसं काय? मी कसं ते मला नाही माहिती, पण माझ्याकडे विचार आहेत. त्यांना कोण विचारते? कोण विचारते? मग वर्किंग मॉडेल. वर्किंग मॉडेल ते नाही आहे माझ्याकडे. वर्किंग मॉडेल आणि म्हणून ते माझ्या विचारांना डावलून लावतात. नाही, मुळात त्यांना नकोच आहे नवीन संकल्पना, नवीन विचार नकोच आहेत त्यांना. मी त्यांना कल्पने पलीकडचं काहीतरी सांगू पाहत होतो आणि ते माझ्या कातडीच्या रंगापलीकडे काय पाहूच शकत नव्हते. मी ब्लॅक आहे ना, म्हणून मला दाबताच झाले. म्हणून मला दाबतात. डॅड नेहमी म्हणायचे, रॉन वेळ बदलेल. आपल्यासारख्या लोकांसाठी वेळ नक्कीच बदलेल. डॅडला जाऊन एकूण 60 वर्ष लुटली आहेत. अजून काही बदललेलं नाही आणि बदलणारही नाही. तुला एक सांगू, तुझ्या हातून हा शोध कधीच पूर्ण होणार नाही. तू मला निराश करतोयस. अरे जो आधीच निराशेला संपूर्णपणे समर्पित झाला त्याला अजून मी काय निराश करू? मला सांग ना, मला सांग माझं कुठे चुकतेय माझी थिअरी. तुझं कुठे चुकतच नाहीये. हो, चुकतोय तो तुझा दृष्टिकोन. चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये जेव्हा पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडून त्याचा रंग बदलतो. तसा तू आणि तुझा शोध यांच्यामध्ये तुझा निराशवाद आलाय आणि त्याची सावली तुझ्यावर पडून काळा झालायस. शडा मला काय नको म्हणूस आणि सतत मला माझ्या कातडीच्या रंगाची जाणीव नको करून देऊस. सर, ह्या चंद्रावरचे खड्डे पाहिजेस. मला ते नेहमी प्रेरणादायी वाटत, कारण त्या खड्ड्यांमध्ये आणि माझ्या या त्वचेत मला नेहमी साधर्म्य वाटायचं. मी माझ्या रेकॉर्ड समोर एकदा भाषण दिलं होतं. माय डिअर रेकॉर्ड्स, तुम्ही सगळे कामं प्रेयर्स दिवसातल्या एका ठराविक वेळी करता. आकाशातल्या सूर्याची स्थिती पाहून सांगता की काय वेळ झाली. पण विचार करा, हो विचार करा, एक असं यंत्र तुमच्याकडे असेल तर जे तुम्हाला थोडा वेळाचा देखील हिशोब सांगू शकेल. सूर्याच्या बदलणाऱ्या प्रत्येक अंशाला तास असं म्हटलं तर तासानंतर ते तुम्हाला डोळे देईल. इतकंच नाही तर आकाशातील ताऱ्यांचं स्थान देखील दाखवेल व ते तुम्हाला चंद्राचं ग्रहण देखील दाखवेल. मग काय, हे असं म्हणायला आणि हॉलमध्ये एकच हास्य लाट उसळायला वेळ नाही लागला. कुष्ठरोग फक्त शरीरालाच नाही, बुद्धीलाही थोटं करतो की काय असा संशय माझ्या एबोर्सला, माझ्या चर्चला येऊ लागला होता. तुला त्यांच्या हसण्याचा त्रास नाही झाला? नाही, कारण त्यांचा आवाज मला ऐकूच आला नाही. कसं आहे ना, यशस्वी गाथा लोक आपणहून लक्षात ठेवतात.
पण अपयशाची कथा ही फक्त भोगणाऱ्याला लक्षात राहते. तुझी कल्पना तू स्वतःच का नाही अंमलात आणलीस? मी मेलो ना, पण काय गंमत आहे बघ ना, वेळेचा शोध घेणाऱ्याला वेळच पुरला नाही. 20 वर्षांनी ती अंमलात आणली. विलियम ऑफ वर्षमियाने. तुझी गोष्ट वेगळी आहे रे. तू होलिंगफोर्डचा फादर होतास, देवाचं काम करणारा माणूस. देव त्याला संकेत देतो आणि चमत्कार घडतात असे त्यावेळेचे विचार. पण आजच्या वैज्ञानिकांना पुरावा हवा असतो. तू बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. मग दाखव बाप. बाप कोण आहे ते दाखव. तुझ्यात आणि माझ्यात एकच फरक आहे माय सन. तुझ्याकडे वेळ आहे. मी देखील वेळेआधीच मेलो तर? अरे देवावर विश्वास ठेव. हा सल्ला तुला एक फादर नाही तर एक खगोलशास्त्रज्ञ म्हणून देतो, एवढं लक्षात ठेव. अरे हे विज्ञान आपलं जग व्यापून आहेच, पण आपण या जगात असल्याचं कारण विज्ञानाला नाही माहित. तिथे जन्म घेते श्रद्धा, हो, जादू. अरे एका लोहाराचा पोरगा अनाथ होतो काय? त्याला जग स्वीकार करतं काय? तो ऑक्सफर्ड मध्ये शिक्षण घेतो का? आणि जगातलं पहिलं यांत्रिकी घड्याळ बनवून वेळेचं कोडं उलगडतो काय? तू कल्पना केलीस की एक असं घड्याळ असेल की जे फक्त वेळ नाही सांगणार, तर ते आकाशातल्या ताऱ्यांचं स्थान सुद्धा दाखवेल. वरतून ती चंद्राची ग्रहणे सुद्धा दाखवेल. ते एक घड्याळ नसून खगोल घड्याळ असेल. 12व्या शतकातलं सर्वात जटिल व अत्याधुनिक पद्धतीच्या घड्याळाचं वर्किंग मॉडेल बनवलंस. चर्चचा फादर असून देखील तू कल्पनेवर विश्वास नाही ठेवलास, तर तू बनवलंस वर्किंग मॉडेल. आणि त्याच घड्याळाचं झालंय आजचा आधुनिक ॲटॉमिक क्लॉक. हे पेंडुलम क्लॉक देखील तुझीच भेट आहे ना फादर रिचर्ड? स्वतःच्या शोधाकडे निर्विकारपणे पाहता येईल ही आजच्या विज्ञानाची गरज आहे मैसूर. मी वेळ मोजला, तू समजू शकलो नाही. वेळ कमी पडला. इतर वैज्ञानिकांनी मांडलेल्या विधानांची रचना. त्यावर विश्वास तरी कोणी कसा ठेवला? I need to build a complete working model to exactly explain what it is and how it can be done. Richard? थर्मोडायनामिक्स? माझ्याकडे थर्मोडायनामिक्स कसं का? रिचर्ड मला थर्मोडायनामिक्स देऊन गेला, पण थर्मोडायनामिक्स मध्ये तर घटकांबद्दल. अच्छा, मला रिचर्ड सांगू पाहतोय की वेळेला घटक समजलं तर थर्मोडायनामिक्सच्या पहिल्या लॉ नुसार एव्हरी एंटिटी हॅज अन internal energy, and which states the rule of conservation of energy. And second law of thermodynamics states that every natural process has a direction. प्रत्येक नैसर्गिक क्रियेची दिशा ही ठरलेली असते आणि ती नेहमी एकाच दिशेने प्रगती करते. इट इज नॉट रिव्हर्सिबल. सादी? निकोलस लिओनार्ड सादी कार्नॉट. तुला एकेरी हाक मारली तर तुझी हाईट थोडी कमी होणार आहे ना माझ्या मित्रा? मी तुझा मित्र नाहीये आणि आपलं नातं
हे फक्त देवाणघेवाणीचं असेल. इनफॅक्ट तिथे सगळीच नाती फक्त देवाणघेवाणीचीच असतात. मिलिटरीत ती सर्व्हिसची देवाणघेवाण असते, तर आपल्या बाबतीत ती फक्त ज्ञानाची असेल इतकंच. ठीक आहे, तुम्ही माझे मित्र नाहीच आहात. इनफॅक्ट तुम्ही माझे बाप आहात, आय मीन वडील आहात. पण म्हणून तुम्ही तुमचं एलिमेंट बद्दलचं विधान कसं काय प्रूव्ह करा? त्यात काय प्रूव्ह करायचं? जगाचा नियमच आहे तो. जगात फिजिक्स सुद्धा येतं, आणि फिजिक्सचाही हाच नियम आहे की प्रत्येक नैसर्गिक प्रक्रिया ही नेहमी एकाच दिशेने प्रगती करते. ठीक आहे, मी मान्य करतो. आणि हे सगळं थर्मोडायनामिक्सच्या बाबतीत अगदी योग्य असेल, आणि तुम्ही बनवलेल्या स्टीम इंजिनला त्याची मदत सुद्धा झाली असेल. पण तुमचं हेच विधान वेळेबाबत कसं काय लागू होऊ शकतं? का नाही होऊ शकत? वेळ हा सुद्धा एक घटक आहे, अगदी डिस्टन्स, स्पीड, वेलोसिटी यांसारखा. पण तो इतका बदमाश आहे की तो सहजासहजी कोणाच्या लक्षात येत नाही. आणि त्याचं अस्तित्व लक्षात यायला ना कितीतरी वर्ष लागली वैज्ञानिकांना. जशी पाण्याला दिशा आहे, ऊर्जेला दिशा आहे, तशीच वेळेला सुद्धा दिशा आहे. वेळेला दिशा? वेळेला दिशा कशी काय असू शकते? वेळेची दिशा म्हणजे वेळेची दिशा वेळेची दिशा वेळेची दिशा म्हणजे वेळेला एकच दिशा. वेळेची दिशा म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य. म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. अरे भीत भीत कसली विधानं करतोयस? विधानं ठामपणे करायची असतात, अगदी छाती ठोकपणे. हो, आणि मग जगाने वेडं म्हटलं तरी चालेल? माझी खिल्ली उडवतोयस? नाही, म्हणजे तुम्ही तुमच्यावर लिहिलेल्या ग्रंथानुसार तुम्ही जर खरंच वेडे असाल तर ही सगळी तुमची विधानं वेड्याची निरर्थक बडबड नसेल कशावर? हे बघ, या वस्तूच्या फेकण्याला एक दिशा होती, माझ्याकडून तुझ्याकडे. ती इतर ठिकाणी वळलीच नाही. हे बघ, हे पाणी कायम वरतून खाली वाहत, खालून वर नाही. उष्णता ही नेहमी उष्ण ते थंड असाच प्रवास करते, उलट नाही. पटलंय की आग लावून दाखवू तुला? नाही, कळलं मला, पटलं. तुम्ही खरंच वेडे आहात. कधी कधी वेड म्हटलं तरी चालतं, पण या जगाने आपली दखल तरी घेतली पाहिजे. कसं आहे ना, प्रत्येक संशोधकाच्या आयुष्यात त्याला एक जादुई दिवस येतो. त्या दिवशी त्याला निसर्गाचं कोडं उलगडतं. सगळेच पत्ते त्याच्या बाजूने पडायला लागतात. कोड्यातले सगळे तुकडे आपापसात एकदम घट्ट बसतात, आणि मग पूर्ण होतो एक शोध. तसं तुमच्या बाबतीत कधी झालंच नाही. तुम्हाला तुमचे शोध प्रत्यक्षात अंमलात आणून दाखवण्याची कधी संधीच मिळाली नाही. संधी? Military engineer Nicholas Leonard Sadi Carnot doesn't believe in chances. What to an ignorant man is chance? Cannot be chance to one better instructed. माझ्या 36 वर्षाच्या छोट्याशा आयुष्यात किमान इतका तरी धडा घेऊ शकलोय मी. मान्य करतो, मी मान्य करतो की संधीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. पण समजा तुम्ही तुमच्या मिलिटरी शिस्तीच्या बाहेरच्या जगात आला असता,
तेव्हा तुम्हाला कळलं असतं की तुम्ही देशासाठी स्वतःला इतकं वाहून घेतलंय की तिथे तुमचा शोध सुद्धा मेला. शराब याच मिलिटरीत राहून मला माझा शोध सुचलाय. बाणांच्या आकारांचे तोफा बघून मला सुचली एंट्रॉपी. 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 एंट्रॉपी म्हणजे वेळेचा बाण. फक्त बाणच नाही तर सगळीच तत्व या बाणांवर स्वार असतात. एरोज ऑफ टाइम, कॅज्युअल एरोज, कॉस्मॉलॉजिकल एरोज, क्वांटम एरोज अँड थर्मोडायनामिक एरोज. कॉस्मॉलॉजिकल एरोज, क्वांटम एरोज, एंट्रॉपी म्हणजे वेळेचा बाण. एंट्रॉपी म्हणजे वेळेचा बाण. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे वेळ हा बाणाप्रमाणे प्रवास करतो, राईट? वेळ हा बाणाप्रमाणे प्रवास करतो, म्हणजेच भूत, वर्तमान, भविष्य. अच्छा, म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य. पण समजा 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 हाच बाण जर वाकला तर, म्हणजे इमॅजिन करूया, पण हा समजा बाण आहे आणि हा बाण समजा वाकला. हा बाण समजा वाकला तर तो एक बाण ना, आता एक लूप बनेल. एक लूप म्हणजे म्हणजे बघा ना, म्हणजे भूत, वर्तमान, भविष्य, भूत, वर्तमान, भविष्य आणि परत भूत. वेड्यांच्या क्लब मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे रोनाल्ड. या शोधाचं नाविन्य ना सुरुवातीला जितकं आकर्षित करतं तितकंच ते तुम्हाला नंतर छळत राहील. लोक जोपर्यंत त्याला मान्यच करत नाही तोपर्यंत तुम्हाला स्वतःचा विश्वासच वाटत नाही. म्हणजे मी विचार करतोय तो बरोबर आहे की माझा विचारच चुकतोय. मला वाटतं असं होऊ शकतं ना की मी मरेपर्यंत ज्यासाठी झपाटून गेलो होतो तो शोध मला आयुष्यभर उठवणे. आणि मग कधीतरी मी मरून जाईल. मग लोक म्हणतील तो बघा साधिकार मेला. वेडा होता ना बिचारा. वेळेआधीच निवृत्त होऊन शोध लावत असला आणि 1832 ऑगस्टच्या एका सकाळी मेंटल असाइलम मध्ये त्याचं प्रेत सापडलं. तुम्ही असाच वेडा होणार आहेस. नाही, मी वेडा नाही आणि तू पण वेडा नाहीयेस. बघ रिफ्लेक्शन ऑन मोठी पॉवर ऑफ फायर. तूच रिलायस नाही मग बरोबर. तुझ्यासारखे वेडेच असं काहीतरी लिहू शकतात आणि तुझ्या या वेडापायी तुला कळलं देखील नाही की तू फादर ऑफ थर्मोडायनामिक्स कधी झालास. पण तू वेडा नाहीयेस आणि मी पण वेडा नाही. करायचं एक सेकंड. हे उभे दोरे आपण टाइमचे म्हणूया आणि आडवे दोरे स्पेसचे म्हणूया. उभे दोरे टाइमचे, आडवे दोरे स्पेस आणि टाइम, स्पेस आणि टाइम, स्पेस टाइम, स्पेस टाइम, स्पेस टाइम फॅब्रिक. हा, म्हणजे वेळ हा फक्त बाण नसून ते एक अथांग पसरलेलं कापड आहे. बरोबर. कापडाची आपण घडी करतो. बरोबर. स्पेस टाइम फॅब्रिक. या फॅब्रिकवर एकमेकांपासून दूर असणारे बिंदू घडी करताच एक होते. यस दॅट इज टाइम ट्रॅव्हल. पण या कापडाची घडी कशी करायची? एवढं मोठं कापड, एवढ्या मोठ्या घडी. कोणतरी मला सांगा ना प्लीज.
कापड आहे, कापडाची घडी कशी करायची? ते एवढं मोठं कापड प्लीज कोणीतरी मला सांगा. आईन्स्टाईन, आईन्स्टाईन, प्लीज आईन्स्टाईन ये ना. हे बघ, आतापर्यंत तू मला खूप मदत केलीस. प्लीज प्लीज आता मला मदत कर. प्लीज आईन्स्टाईन, आईन्स्टाईन ये ना. आईन. All about the moon latte, all about the moon latte, all about the moon latte. मी माझ्या ज्ञानाच्या टोकावर उभा आहे. मी माझ्या ज्ञानाच्या सीमेवर आलोय. हेनरिक, का? तुला काय वाटलं? आईन्स्टाईन असेल? तुलाच काय अख्ख्या जगाला आईन्स्टाईनच आवडतो. आणि मला माहितीये तू आईन्स्टाईनच्या प्रेमात आकंठ बुडालेला आहेस. हो नाही म्हणजे का नसेल? आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटीने आपली वेळेबद्दलची प्रतिमाच बदलून टाकली आहे. ओ रिअली? काय आहे ही रिलेटिव्हिटीची थिअरी? तुला समजलेली सांग पाहू. मग विद्वान म्हाताऱ्यांचा हाच त्रास आहे. तुम्ही इतरांना मूर्ख आणि उथळ समजता. तू उथळ नाहीयेस, थँक्यू. पण बोरिंग आहेस. तुला नाचता येतं? नाही. म्हणूनच तुला वेळेचं कोडं उलगडलेलं नाहीये. अरे पण काय संबंध? आता सांग, काय कळली तू रिलेटिव्हिटीची थिअरी? बरं, तुला माझ्याच कडून ऐकायची आहे ना? तर सांगतो, ऐक. आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाचा पहिला स्पेशल रिलेटिव्हिटी म्हणजे जेव्हा दोन वस्तू एकाच वेळी गतिमान असतात, तेव्हा सांगता येत नाही त्यातली कुठली वस्तू गतिमान आहे आणि कुठली स्थिर. जसं ट्रेन मधून प्रवास करणारा तुला बाहेरची झाडे पळताना दिसतात, पण आतमध्ये बसलेला तू स्थिर आहे याची तुला खात्री असते. या उलट बाहेर जर आईन्स्टाईन उभा असेल तर त्याला तीच झाड असतील, पण आतमध्ये बसलेला तू गतिमान आहे असं दिसत असतं. अचूक. पुढे आता आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाचा दुसरा आणि जटिल मुद्दा. यानुसार प्रकाशाचा वेग हा न बदलणारा असतो. दॅट इज स्पीड ऑफ लाईट इज कॉन्स्टंट फॉर ऑल ऑब्झर्वर्स. म्हणजेच गती, अंतर आणि वेळ यांचा एकमेकांशी संबंध आहे. आणि जेव्हा गती ही न बदलणारी असते तेव्हा उर्वरित दोन गोष्टी या बदलत राहतात, अंतर आणि वेळ. फॅब्युलस. म्हणजे सोप्या शब्दात सांगायला झालं तर तुझं हे कंटाळवाणं प्रवचन ऐकताना तुझ्या विद्यार्थ्यांचा वेळ जाता जात नसेल आणि माझा मात्र नाचता नाचता वेळ कसा उडून गेला कळलंच नाही. बरोबर? बरोबर. थांबवशील कधी आता? किती विचित्र दिसतोस. हो का? पण माझ्या बायकोला फार आवडायचा हा डान्स. तिच्यासाठीच नाचायचो मी. काही गोष्टी या बायकोसाठीच करायच्या असतात. पण तुला ते कळणार नाही म्हणा. तुझं तर लग्नच नाही झालंय ना. लग्नासाठी माझ्याकडे वेळ नव्हता. वेळ तर आजही नाहीये तुझ्याकडे. वेळेलाच जिंकायचंय ना तुला. अरे पण आहे ती वेळ जिंकण्यापेक्षा ती जगला असतास ना तर जास्त यशस्वी झाला असतास. पास्ट मधल्या गोष्टींना मिळवण्यासाठी फ्युचर साठी मेहनत घेताना प्रेझेंटची वाट लावली आहेस.
त्याचं काय? एखाद्या सुंदर मुलीच्या सानिध्यात बसलं असतास ना, तिथेच तुला कळलं असतं वेळ किती रिलेटिव्ह आहे ते. सुंदर मुलींच्या सानिध्यात वेळ कसा निघून जातो कळतच नाही. काय गंमत आहे बघ ना. अनंत काळापासून आपण वेळेला स्थिर समजत आलो आहोत. वेळ कोणासाठी थांबत नाही, गेलेली वेळ पुन्हा कधी येत नाही. वेळ हा सगळ्यांसाठी सारखाच असतो. बेअक्कल बिचारी माणसं. आता ट्रेन मधून प्रवास करताना मी जर माझी गती वाढते तर माझा वेळ हळूहळू सरकतोय, तर तो स्थिर असलेल्या आईन्स्टाईनचा वेळ मात्र पटापट संपतो. हो, म्हणूनच बिचाऱ्याला वेळ पुरला नाही कधी. आणि मी मात्र 74 वर्ष बायका, मुलं, नातवंड पाहून आयुष्याच्या सगळ्या चैनी करून मेलो. तू आईन्स्टाईनची कीव करतोयस की त्याला खिजवतोयस? मस्करी मित्राचीच करतात ना. सापेक्षवाद त्याचा जीव की प्राण होता. त्याचे हेच दोन मुद्दे जगात खळबळ घडवून आणत होते. आयुष्याच्या शेवटी शेवटी त्याला एक वेगळाच खूळ लागला होता जगाचं समीकरण मांडण्याचा. तुमच्यासारख्या होतकरू वैज्ञानिकांसाठी यशाचा उत्तम नमुना असलेला हा आईन्स्टाईन इथे मात्र सपशेल यशस्वी ठरला. पण पठ्या लोकांचं प्रेम घेऊन गेला आणि माझ्या हातात आलं ते हे फुटकं नोबेल पारितोषिक. हेनरिक, तू किती हावरायस आहे. हा, तुला सगळं हवं. आयुष्यात एक गोष्ट करायची सोडली नाहीयेस तू. कुठल्याही सुखापासून तू वंचित राहिलेला नाहीयेस. तरी सुद्धा त्याच्या वाटेला आलेल्या सन्मानावर तुझा डोळा होता. किती वासनांद होतास तू. हो 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 रे बाबा, हो. तो देव होता, पण मी होतो फक्त माणूस. पण हे ठरवलं कोण? कित्येक शोध आम्ही दोघांनी मिळून लावले. त्याच्यासोबत रात्रंरात्र मी देखील जागून घालवले. त्याचे विचार स्पष्ट केले. विचार करून करून त्याचं डोकं फुटायची वेळ यायची तेव्हा त्याचा हात पकडून मी त्याला व्हायोलिन कॉन्सर्ट्सला घेऊन गेलोय. तरी सुद्धा पेपर मध्ये बातम्या त्याच्या, कौतुक त्याचं, चर्चा त्याच्या हेअरस्टाईलची. मुलं बाळ त्याला देखील होतीच, पण तो त्यांच्यात कधी रमलाच नाही. फिजिक्स हे एकच मूल होतं त्याचं. ठीक आहे, मानलं तुला. एक संसारी माणूस असून सुद्धा तू देखील त्याच्याच इतकं काम करून ठेवलंयस. पटलं. म्हणूनच तुला आवडतो तो. पण आठवतो मी. आईन्स्टाईनने अनेक शोध लावले. त्यातले काहीसे अधुरे होते, अपूर्ण होते. त्याच्या रिलेटिव्हिटीच्या थिओरिटिकल स्टेटमेंट्सला वापरून मी त्याचा विस्तार केला आणि मग शोध लावला लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन्स. आता समज ही एक वेळ आहे ह्या स्पेस टाइम फॅब्रिक वरची. मला ह्या बिंदू पासून इथे लांब जायचं. फॉर एक्झाम्पल, तू तुझ्या घरापासून तुला बेकरी पर्यंत जायचं.
तर तू तुझ्या मोबाईलचं जीपीएस चालू करतोस. हे जीपीएस अचूकपणे तू असलेली जागा आणि तुला जायचंय ती जागा, या दोन्ही जागा शोधून काढतो. आणि मग त्या दोघांमधलं अंतर, डिस्टन्स. तसंच माझा लॉरेन्स ट्रान्सफॉर्मेशन गणिताचा वापर करतो, दोन वेळेमधलं अंतर शोधून काढतो. बरोबर. आणि या अंतराचे परिणाम देखील. ऑब्विसली. आता समज माझी मुलगी गिरतुइदा ही थेट पृथ्वीवर आहे आणि मी एका विमानात बसलोय जो पृथ्वीबाहेर एक जलद गतीने फिरत. गती वाढली की माझी वेळ हळूहळू सरकते. गतीची अंतिम सीमा म्हणजे प्रकाशाची गती. या गतीला वेळ थांबते. आणि ज्या क्षणी मी परत जेव्हा पृथ्वीवर येईल तेव्हा मी आणि माझी मुलगी एकाच वयाचे असू. आइन्स्टाईनच्या सापेक्षवादाचे सिद्धांत मी पूर्ण केले, तरी सुद्धा मी गिरतुइदाला आइन्स्टाईनच्याच गोष्टी सांगायचो, माझ्या नाही. आइन्स्टाईनची आणि माझी मैत्री मला एक लॉन्ग फेलोची कविता वाटते. Lives of great men all remind us we shall live our lives sublime and departing leave behind us footprints on the sand of time. किती प्रेमळ होतास रे म्हाताऱ्या. तू मेलास त्या दिवशी वाहतूक, दळणवळण, टेलिफोन, टेलिग्राफ तब्बल 3 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं. आयुष्यभर वेळेचा शोध लावण्यासाठी त्याच्या मागे पळत राहिलास, पण तुझ्या मृत्यूला वेळही थांबली तुला श्रद्धांजली द्यायला. पण हेनरिक, हे वेळेचं कोडं का नाही उलगडत आहे? कधी उलगडणार आहेस तू? कधी मिळणार तुझी उत्तरं? या आकृत्या, सिद्धांत, या थिअरीज घोळून 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 वयाची 70 आहे. उत्तर काय मिळत नाही, पण प्रश्न मात्र असीमित आहे. प्रश्न असीमित आहे. वेळ म्हणजे नक्की काय? इतर गोष्टींना जसं पाहता येतो, त्याला स्पर्श करता येतो, तसं वेळेला का नाही करता येते? वेळेला का नाही करता येते? पण ती आहे, ती आहे आणि ती या संपूर्ण जगावर राज्य करते. ती आहे. 13.8 बिलियन वर्षापूर्वी वेळ जन्माला आली. मग त्याआधी काय होतं? थेरीज थेरीज, नुसते थेरीज. हो, नुसते कागदी घोडे नाचवतोय मी, त्याला काहीच अर्थ नाही. Where is the proof? Where is the working model? वर्किंग मॉडेल नाही माझ्याकडे. सुरुवातीला माझ्या पेपर्स कडे अगदी उत्सुकतेने पाहिलं जायचं. वा मॅलेट, नवीन काहीतरी संशोधन, मस्त, छान छान. तशी वर्षामागून वर्ष गेली, तसे याच थेअरीज, हेच पेपर्स लोकांना फसवे वाटू लागले. त्यांना वाटतंय की प्रोफेसर मॅलेट प्रसिद्धीसाठी असं काही वय विधान करताय. गेली 70 वर्ष थिओरिटिकल फॅसिकस मध्ये काही विशेष कामगिरी न करू शकलेले मॅलेट आता प्रसिद्धीसाठी अशी केविलवाणी धडपड करत आहेत. टाइम मशीन बनवायची आहे त्यांना. त्यांच्यापेक्षा ना हॉलिवूडचे दिग्दर्शक बरे. टाइम मशीन, काल्पनिक टाइम मशीन बनवतात आणि लोकांचं मनोरंजन करतात. पण मात्र प्रोफेसर मॅलेट
ट्रिपलर सारखेच बोंदू वाटायला लागले. हाऊ डेअर यू. तुझी हिंमत कशी झाली मला बंधू म्हणायची? माझे विधान माझे सिद्धांत अगदी खरे आहेत. आलास तसंच कल्पनेतून पण बाहेर ये. थिओरिटिकल फिजिक्स मधला सगळ्यात मोठा बंधू वैज्ञानिक अशी तुझी ओळख आहे. सुडो सायंटिस्ट म्हणतात रे तुला सगळे, सुडो सायंटिस्ट. खोट्या काल्पनिक विधानांना अशक्य विज्ञानाची जोड लावून ते विकून प्रसिद्धी मिळवणारा वैज्ञानिक. हा असेल मी तसा, पण माझ्यासारखे असे कित्येक वैज्ञानिक होऊन गेले. सॉक्रेटिस, त्याच्या शोधांसाठी त्याला मृत्यूदंड देण्यात आला. का? कारण त्याचे विचार, त्याचे शोध हे काल्पनिक आणि भंपक होते म्हणून. पण आज मात्र त्याचे विचार, त्याचे शोध हे अभ्यासले जात आहेत. आर्किमिडीसचा खून करण्यात आला. मायकल सर्वेट्सला जिवंत जाळण्यात आलं. हायपटिया, ती तर एक स्त्री होती ना, म्हणून तिला मारण्यात आलं. मग मला सांग, भोंदू कोण? अरे हे जग नेहमी उगवत्या सूर्याला वंदन करतं, म्हणून आपण आपल्या विचाराला डाळायचं नसतं. अपयश सुद्धा साजरं करायचं असतं. ए चल तर मग तुझं हे अपयश आपण सेलिब्रेट करू. मला तुझ्यासारखं होण्याची भीती वाटते टिपलर. लोक हसतात तुझ्यावर, तुझी खिल्ली उडवतात. सायन्स फिक्शन लिहिणारा लेखक म्हणतात तुला. हे मी देखील असंच लक्षात राहिलो तर. हे रोनाल्ड, ही गंमत बघ ना. मी ही दारू ह्या चमच्याने जोर जोरात ढवळली आणि त्यात हा बर्फाचा खडा टाकला. तो हा खडा बघ कसा गोल गोल फिरू लागला. पुढून मागे, मागून पुढे. भूत वर्तमान भविष्य, भूत वर्तमान. टिपलर सिलेंडर, टिपलर सिलेंडर. जग हे जर गोल गोल फिरणारं अनंत मोठं सिलेंडर असेल तर त्याच्याच जडत्वाने आणि त्याच्या गतीने त्याच्या अवतीभोवतीचा स्पेस टाइम हा चुरगाळलाच आहे. फ्रेम ड्रॅगिंग, फ्रेम ड्रॅगिंग, फ्रेम ड्रॅगिंगने स्पेस टाइम आणि लाईट एकमेकांमध्ये गुंडाळले जाऊन वेळेची घडी पडू शकते. तुझी काल्पनिक टाइम मशीन. चेअर्स. हे काय तू निघालास? हो. अरे मी फक्त तुला दारू पाजायला आलो होतो. कसं आहे, या दारूमुळे कधी कधी आयुष्याची कोडी सुटतात मित्रा. माझ्या या भोंदू सिद्धांतामुळे तुला कधी काही खरं खुरं गवसलं तर ठीक आहे, नाहीतर तुझ्या असंख्य पदव्यांसोबत तुला आणखीन एक पदवी मिळेल. कुठली माहिती आहे? सुडो सायंटिस्ट. टिपलर सिलेंडर, टिपलर सिलेंडर. एक मिनिट. टिपलर सिलेंडर, स्पेस टाइम फॅब्रिक, स्पेस अँड टाइम टिपलर सिलेंडर. एक गोल गोल फिरणारा एक गोल गोल फिरणारा प्रकाश किरण. यस, एक गोल गोल फिरणारा प्रकाश किरण म्हणजे रिंग लेझर. हा, तो त्याच्या जडत्वाने आणि त्याच्या गतीने त्याच्या अवतीभोवतीचा स्पेस टाइम हा ढवळून काढेल. यस, आणि सध्या तरी त्यात ढवळले जाणारे घटक ही माणसं नसून ती असतील सबॲटॉमिक पार्टिकल्स. यस यस, मी काय करेन, मी प्रचंड ऊर्जेचा वापर करून त्या पार्टिकल्सला गतिमान करेन. हा, आता प्रकाशाचा वेग कायम स्थिर असल्याने ते पार्टिकल प्रवास करतील. ते प्रवास करतील अंतरात आणि वेळेत. सब ॲटॉमिक पार्टिकल्स साठी वेळ हळूहळू सरकेल आणि ते पोहोचतील भविष्यात. यस, दॅट इज टाइम ट्रॅव्हल. बरोबर आहे, पण टिपलरची टाइम मशीन तर काल्पनिक होती. त्याचे रूल्स इथे आपल्या होतील काय? म्हणजे ती प्रचंड ऊर्जा नक्की काम करेल, म्हणजे पार्टिकल्सना गतिमान व्हायला आणि ते नक्की पोहोचू शकतात. मला ना कळत. बरोबर आहे. साधी रिचर्ड, साधी मला सांगा कोणीतरी. आईन्स्टाईन प्लीज ये ना, मला कोणीतरी सांगा ना, मला कळत.
कळत नाही डॅड. आतल्या खोलीतून विव्हळण्याचा आवाज, आईची किंकाळी. मी हात जाऊन पाहत होतो काय? डॅड, तुम्ही दोन्ही हात छातीशी घट्ट धरून जमिनीवर पडून राहिला होता. तुम्हाला स्पर्श केला, तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकलो डॅड. मी तुमच्यापर्यंत पोहोचू नाही शकलो. डॅड, म्हणजे तुम्ही पण वेळेप्रमाणे अगम्य झाला होता. तुम्ही गेलात म्हणजे नक्की कुठे गेलात? वेळ तुम्हाला घेऊन गेली डॅड. मग मी वेळेपासून तुम्हाला नक्की हिसकावून घेऊन येईन. तुम्हाला आठवते तुम्ही मला भेट केलेल्या एस.जी. वेल्सचं पहिलं पुस्तक टाइम मशीन. त्या टाइम मशीन पुस्तकामध्ये चक्क एक माणूस भविष्यात जाऊन फिरून येतो. आता मला सगळं भविष्यात जाता येत असेल म्हणजे भूतकाळातही जाता येत असेल ना? भूतकाळातही जाता येत असेल. हो, भूतकाळातही जाता येत असेल. मला माहिती. साधीचा एरो ऑफ टाइम याच विश्वासाने वाकवलं आणि तेव्हाच मी निर्णय घेतला की या वेळेच्या मृगजळातून तुम्हाला नक्की एकदा भेटणार, तुम्हाला नक्की एकदा शोधून काढणार. मला तुम्हाला भेटायचं आहे डॅड. मला भेटून सांगायचं की माझं तुमच्यावर किती प्रेम आहे. तुम्ही नसतानाच्या आठवणी, तुम्ही असताना माझ्या आयुष्यात आलेले प्रसंग, माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी, मला कनेक्टिकट विद्यापीठामध्ये मिळालेली पहिली नोकरी, माझ्या पेपरचं झालेलं कौतुक, माझी उन्नती, हे सगळं 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 सांगायचं राहून गेलाय डॅड. मी ना माझ्या शोधाच्या खूप जवळ आलो. हे बघा, मला माहिती आहे, मला खात्री आहे मिनिएचर टाइम मशीनची कल्पना नक्की काम करेल. पण डॅड, त्या शोधासाठी लागणारा वेळ माझ्याकडे आहे का? समजा हा शोध लावता लावताच मी गेलो तर रिचर्ड ऑफ वॉलिंगफोर्ड तुझ्यासारखीच गत होणार आहे माझी. साधी सारखा तो वेडा झालोच आहे मी. पण हा, जगलो वाचलो ना तर अभिमानाने सांगेन की बघा मी सुद्धा हेनरिक सारखं मस्त जगलो. पण हा शोध लागलाच नाही आणि त्याआधीच मी मेलो तर, लोकांना टिपलर सारखा बंधू वाटलो तर काय फरक पडतो? टिपलरला फरक पडला का? माझ्या समोर आहे अनंत काळ पसरलेला अंधार आणि त्या अंधारात मला एका दिव्याचं स्विच शोधायचं. ते सापडलं तर ठीक, नाहीतर मृत्यूच तुमच्याशी भेट घडवून देईल डॅड. मृत्यूच तुमच्याशी भेट घडवून देईल. रोनाल्ड लॉरेन्स मॅलेट हे कनेक्टिकट विद्यापीठात थिओरिटिकल फिजिसिस्ट म्हणून काम करणारे संशोधक, ज्यांनी रिंग लेझरचा वापर करून लाईट सिलेंडरचा शोध लावला. सूक्ष्म कणांना भविष्यात पाठवू शकणाऱ्या या टाईम मशीनच्या वर्किंग मॉडेलच्या बांधणीवर त्यांचं काम आजही चालू आहे. या संशोधनाला लागणारा प्रचंड खर्च, अनंत वेळ यावर मात करत ते आजही वेळेला पकडू पाहत आहेत. वेळेचा शोध लावणाऱ्यांना कधीच वेळ पुरला नाही. एखाद्या रिले रेस प्रमाणे एकाच्या शोधावर दुसऱ्याने हातभार लावला
तर तिसऱ्याने तो शोध अधिक विकसित केला. एक आयुष्य अपूर्ण पडेल वेळेचं कोडं सोडवायला. पण म्हणून ते हार मानत नाहीत. दिवसभर विज्ञानाच्या डोहात पोहणारे हे वैज्ञानिक रात्री मात्र कल्पनांची सैर करतात. जगासाठी ते वेडे असतात, पण भौतिक शास्त्रासाठी ते असतात फादर ऑफ फिजिक्स. फादर ऑफ फिजिक्स.